प्रणय पवार पहिला बॉल ऑन दी मार्क. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅटची कडा टॉप एज. एक सिंगल आफ्रिदिकांच्या बॅटमधनं डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 1 धाव. 4 ओव्हरचे मॅच असेल अर्थातच 24 बॉल. 24 बॉलमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आता तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करायची आहे. याआधी घडलं त्याला महत्त्व नसेल, आता काय घडेल त्याला महत्त्व असेल मैदानाच्या आतमध्ये. कारण आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या भूतकाळाने ओळखलं जात नाही, तुमच्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्हाला वर्तमानाने ओळखलं जातं. तोच वर्तमान आता क्रिकेटच्या मॅचमध्ये करायचा आहे सिद्ध. ओव्हर द विकेटने दुसरा बॉल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन बॉलर प्रणय पवारचं. अफलातून बॉल मैदानाच्या आतमध्ये पेकलाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या स्कोर बोर्डवर. चांगल्या रनअपने चांगल्या ॲक्शनने बॉलिंग करताना आपण बॉलर सोन्याला पाहताय. पुढे टाकलेला बॉल कोदून काढला हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉलला पाठवले सीमारेषा पार. आफ्रिदी खानच्या बॅटमधनं 6 धावा. षटकार. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े का घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 6 धावाला आहेत बॅटर आफ्रिदी खानच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 7 धावा. आणखी एक शॉर्ट ट्रॅकर बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. कम्युनिकेशन थोडंसं बिघडलं. नो मॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मैदानी धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 9 धावा. स्कोर बोर्ड रायटिंगच्या भूमिकेत ओमीला सुद्धा आपण पाहताय. खूप सारा आभार त्यांचं सुद्धा आम्ही व्यक्त करू. चांगली स्कोर बोर्ड रायटिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 9 धावा. ओव्हर द विकेटने डिफेन्सिव्ह क्रिकेट. डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक ऑफ द क्रिकेट. चांगला खेळ आपण पाहताय रबाले 11 टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 10 धावा. 1 बॉल शिल्लक. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड विदाउट विकेट लॉस. जय बालाजी 11 रबाले टीम. आणखी एक बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. बॉलर सोन्याचा डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय पवारचा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 10 धावा. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी. कारण खूप सारं महत्त्व आहे वेळेला. त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात सिद्ध करायचं आहे. कारण वेळ कुणासाठी थांबत नाही आहे. सातत्याने त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे. 6 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 10 धावा धावपलकावर. जमेची बाजू रबाले टीमसाठी. आतापर्यंत कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाही आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अजय चव्हाण बॉलिंग मार्कवर दाखल. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल तो स्पर्धेमध्ये कायम राहील. जो हरेल तो मात्र परतीचा प्रवास या टुर्नामेंटमधून करेल. कारण नॉकआउट मॅच आपण पाहताय. गजानन मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20-25चा दैदिप्यमान 16 क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं 22 आणि क्रिकेटची दुनियादारी आणि क्रिकेटची पंढरी रामधनु क्रीडांगणवर रंगणारा हा अफलातून मॅच. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटने बॉलिंग मार्कवर बॉलर अजय चव्हाण. स्ट्राइक एंडला बैटर था आकाश. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. माना मुश्किल है लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ नहीं होता. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बॉलर अजय चव्हाण येतं यश. आणखी एक विकेट. अर्थातच पहिला धक्का. बॅटर आकाश होतं मैदानाच्या आतमध्ये बाद. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर विवेक नाईक. चांगली बॉलिंग पहिल्या बॉलवर अजय चव्हाणची. चांगली विकेट किपिंग आपण वेस्टर्नच्या मागे पाहताय रितेश यांची. सुंदर प्रदर्शन पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करताना आपण रितेश यांच्या माध्यमातून पाहिले. कवर्स रिजनमध्ये तोडफोड बॅटिंग आपण पाहिली. विजय संपन्न केला.
पहिल्या मॅचमध्ये रबाल 11 टीमचा सुद्धा चांगला केला, पण पहिला दोन्ही टीम समोरासमोर आल्या आणि सेकंड राऊंडमध्ये आपण खेळताना दोन्ही टीमला पाहताय धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 10 धावा. 1 विकेट लॉस आतापर्यंत जय बालाजी 11 टीमने केली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज बॉलर अजय चव्हाण. नेक्स्ट बॉल पुढे टाकलेला बॉल होता अलॉंग दी कार्पेट फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. आणखी एक सुरेख बॉल मैदानच्या आतमध्ये. 30 तरार बॉलिंग आपण पाहताय बॉलर अजय चव्हाणची मैदानच्या आतमध्ये. आणखी एक बॉल डॉट फेकला जातोय. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकले जात आहेत मैदानच्या आतमध्ये अजय चव्हाणच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 10 धावा जय बालाजी 11 रबाले टीमची. आउटसाइड लेग स्टंप. यस इट इज अ वाईट बॉल. वाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 12 धावा. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क यू गॉट अ सक्सेस. सक्सेस जर तुम्हाला मिळवायचं आहे क्रिकेटमध्ये तर हार्ड वर्क आता करावा लागेल. चांगली बॉलिंग राहिली दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलर अजय चव्हाणची. 12 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 13 धावा. 12 बॉल निर्णायक आणि महत्त्वपूर्ण आता या मॅचमध्ये रबाले टीमसाठी असतील, कारण चांगली बॉलिंग सातत्याने आपण पाहिली आहे आतापर्यंत. गजानन तुर्बे टीमच्या माध्यमातून जबाबदारी घेऊन क्रिकेट आता मैदानच्या आतमध्ये रबाले टीमला करायची आहे. सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी करायची आहे. मॅचला खूप सारी मजा येईल यात मात्र शंका नाही आहे, कारण मॅच महत्त्वाची आहे. नॉकआउट मॅच सेकंड राऊंडमधील पहिली मॅच रंगती आहे. तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलर बॉलिंग मार्कवर बॉलर अभि.
स्ट्राइक एंडवर बॅटर अमीर, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर विक्रम, बॉलिंग मार्कवर बॉलर रबी. पहिला बॉल तिसरा स्पेल मधला. पुढे टाकलेला बॉल होता, कव्हर रिजन मध्ये उडवलाय. चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये आपण रोशन यांची पाहत आहे. सुंदर झेल आणि आणखी एक धक्का तर रबाले टीमला. अमीर बाद होतोय मैदानाच्या आत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल रोहित. अभि सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अभिची चांगली बॉलिंग राहिली आहे. थोडीशी निराशजनक कामगिरी आता आपण रबाले टीमची या मॅच मध्ये पाहताय. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला बॉलिंग करत असताना, परंतु या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग बॅटला आली. बॅटिंग करत असताना सातत्याने विकेट गमावल्या. चांगली बॉलिंग अजय चव्हाणची दुसऱ्या स्पेल मध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी केले बॉलर अभिने. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय बॉलर अभिच्या माध्यमातून. चांगल्या लेंथवर लाईनवर बॉलिंग आतापर्यंत बॉलर अभिची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. यंगस्टर आहे आणि चांगली कामगिरी आपण यंगस्टरच्या माध्यमातून पाहताय बॉलर अभिची. कोलवर पद्धतीचा बॉल, मध्ये बॉल अडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण. आणखी एक डॉट बॉल. कमालीचं प्रदर्शन. आयुष्यामध्ये जेवढं नावाला महत्व आहे तेवढंच तुमच्या कामाला सुद्धा महत्व, आणि तेच काम करतं मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा मात्र नाव होतं. चला आयोजक, फर्स्ट एड किट आपण मैदानामध्ये पोहोचवा. शेवटचा बॉल अभिच्या स्पेल मधला. फक्त आणि फक्त धाव खर्च केली आतापर्यंत एक बॉलर अभिने. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. 14 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर रवी पाटील. अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ऑफ लाईफ. सातत्याने अनुभव क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये खूप काही शिकवतो. तोच एक्सपिरियन्स घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रवी पाटील दाखल. चौथा स्पेलमध्ये. शेवटची ओव्हर, स्लॉग ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न रबाले टीम नक्की करेल, परंतु फिरकीची जादू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल. रवी पाटीलच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल.
धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचेल 15 धावा. पुढे ढकलेला बॉल थांबून ठेवलाय बॅटरला. चांगली बॉलिंग बॉलर रवी पाटीलची आपण मैदानामध्ये पाहताय. वळणारा रस्ता आणि वळणारा बॉल क्रिकेटच्या मॅचमध्ये नेहमी धोकादायक असतो आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची कला या बॉलरकडे अवघड आहे आणि तेच बॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहताय. बॉलर रवी पाटीलची सुंदर बॉलिंग. आणखी एक बॉल पाहू शकाल. डिक्लेअर सुरुवातीमध्ये 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचेल 16 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये प्रणय पवारची. आणखी एक फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल योगेश. सातत्याने विकेट या मॅच मध्ये आतापर्यंत रबाले टीमने गमावल्या. चांगली बॉलिंग आपण पाहिली अजय चव्हाणची. तदनंतर तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलर अभिने फक्त 1 धाव खर्च केली. चौथ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग रवी पाटीलची सुद्धा आपण पाहताय. सातत्याने यश या मॅच मध्ये आतापर्यंत आले गजानन तुर्बे टीमला. दोन बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. 4 बॉलचा गेम समाप्त होतोय चौथ्या स्पेल मधला. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक झालाय मैदानाच्या आत. चांगली झेल आणखी एक मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि हॅट्रिकची संधी आता असेल बॉलर रवी पाटीलकडे मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल शिल्लक. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. पहिल्या इनिंग मधला बॅटिंग करत असताना 1 बॉल शिल्लक असेल रबाले टीमसाठी. बॅक टू बॅक 2 विकेट रवी पाटीलने कॅरी केले आहेत. हॅट्रिकची संधी. न्यू बॅटर प्रेम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बॉल पेस करण्यासाठी. शेवटचा बॉल इनिंग मधला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 16 धावा. 17 धावांची गरज. 24 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 17 धावांची गरज. चांगली बॉलिंग राहिली पहिल्या इनिंग मध्ये. आपण बॉलिंग करत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमची अर्थातच गजानन तुर्बे टीमची आणि लक्ष ठेवलंय जय बालाजी रबाले टीमने. 17 धावांचं. 20 पोस्ट बॉल रिमेनिंग. 17 रिक्वायर्ड अशा पद्धतीचं समीकरण. चोवीस बॉल मध्ये 17 धावांची गरज. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. रितेश पाटील, रितेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला समीर वारंगे.
रितेश जाऊया मॅच कडे. पूर्वार्ध संपल्या, उत्तराला होती सुरुवात. 24 बॉल मध्ये 17 धावांची गरज. गेम ऑन, क्रिकेट ऑन. बॉलिंग ट्रॅक वर पहिल्या स्पेल मध्ये बॉलर आफ्रिदी खान. 3, 2, 1 लेट्स प्ले. सेकंड इनिंगचा पहिला बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट सन्मान दिलाय पहिल्या बॉलला रितेश म्हात्रेने. डॉट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ने एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये ऑन दी मार्क. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. दोन बॉलचा केस समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 धावा. सर थोडंसं स्पीडअप करा. स्लोवर 1 बॉल. मैदानच्या आतमध्ये लाऊड अपील सुद्धा होतीये. डॉट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 धाव. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. नेक्स्ट मॅच इच्छापूर्ती वाशीगाव आणि रिद्धी सिद्धी कोपरी दोन्ही टीमचा खेळ मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 5 धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 5 धावा. 5 ऑन स्कोर. क्रॅकिंग स्ट्रोक. पुलचा पॉवरफुल स्ट्रोक आपण पाहताय. रितेश म्हात्रेच्या बॅट मधनं 6 धावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 11. फक्त आणि फक्त 6 धाव्यांची गरज गजानन तुर्बे टीमला. आणखी एक कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक आपण पाहताय. परंतु डिक्लेअर सर्वांमध्ये एकच धाव. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 12 धावा. चला आपण टॉस करतोय. इच्छापूर्ती वाशीगाव आणि त्याचबरोबर रिद्धी सिद्धी कोपरी.
पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 13. चला वाशीगावचा कॅप्टन आपण या. रिद्धी सिद्धी कोपरे आणि इच्छापूर्ती वाशीगाव यांच्या दरम्यान आपण टॉस करू ते मुख्य मंचावर. रितेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. इच्छापूर्ती वाशीगाव टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल तदनंतरची मॅच असेल, परंतु जाऊया मॅच कडे. एक बॉल शिल्लक असेल. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. एक बॉल शिल्लक असेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे 13 धावा. धावसंख्या स्कोरबोर्डवर 13. एक बॉल शिल्लक असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मनोजच्या बॅटमधनं एक धाव येते. ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये 14 धावा. 3 धावांची गरज असेल. येणारे 18 बॉल आणि 3 धावांची गरज. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर गौरव. 3 धावांची गरज जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आली आहे गजानन तुर्बे टीम. कारण 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. मनोजच्या बॅटमधनं समजदारीचा क्रिकेट. एक सिंगल येते. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये 15. 2 धावांची गरज गजानन तुर्बे टीमला. क्लीन बोल्ड होतोय मैदानाच्या आतमध्ये समीर वारंगे. थोडस अपयश सातत्याने दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा येते समीर वारंगेला. स्लोवर पद्धतीचा बॉल होता बॉलर गौरवचा. पिक करता आला नाहीये. बॅटिंगची कडा लागली आणि बॉल एस्टनचा वेध घेतला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून समीर वारंगे बाद. दोन धाब्यांची गरज. न्यू बॅटर सुशील. इच्छापूर्ती वाशीगाव आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. टॉस जिंकला इच्छापूर्ती वाशीगावने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑन साइडला चांगला स्ट्रोक येतोय. सुशीलच्या बॅटमधनं एक धाव कंप्लीट होतीये. एक धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच मध्ये औपचारिकता बाकी असेल. चांगला स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट. मनोजच्या बॅटमधनं मॅच फिनिश. अभिनंदन गजानन तुर्बे टीम आणि हार्ड लक बालाजी 11 रबाले. यापुढील मॅच इच्छापूर्ती वाशीगाव आणि रिद्धी सिद्धी कोपरी. इच्छापूर्ती वाशीगाव आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच आपण पोहोचवा.